म्हशी सांभाळून मला हराम करा नाही तर बच्चे हो बेटे जबान संभाल के बात कर नहीं तो नहीं जबान काट लूंगा अरे सारे खूप पहिले तुझ्या सगळे जबान कापणार आहे परस्त्री म्हणजे तुझ्या बापाचा मान वाटला की नाही तुला असा म्हणावा तर या कोणपुरीचा राजपुत्र आहे मी म्हणेन तसा झाला पाहिजे शिकारीला आलो पण ही शिकार दिसली मला 4 पायाच्या त्या शिकारीचा नाव सोडून 2 पायाच्या शिकारीसाठी इथपर्यंत यावं लागलं मला समजलं तुला मी कोण आहे तो राजपुत्र असला तर दुसऱ्याच्या आया बहिणीच्या पुरुषाचा तुला काय अधिकार राजानं प्रजेचं रक्षण करायचं असतं रक्षण नाही पण तू त्याच्या अब्रुमानात घाला घालू पाहतोस मग तू कसला राजपुत्र या बाळाबाचा ऐकायचा नाहीत मला जी पोरगी मनात भरली ती अजून सरळ गेलेली नाही या जगाच्या हातून तू वाटला तिला जन्मभर ठेव पण आजचा दिवस माझ्याकडून कर विचारताना जीभ धरून जाईल पहिला तुझी माझ्या हातात येण्यापूर्वी सगळ्या अशा शिव्याच्या पदव्या देतात एकदा का माझ्या हातात आल्या दोघं काही सरळ होतात चल येतेस की नाही खबरदार एक पाऊल पुढे टाकून जा अवघात मनाला आमंत्रण देतोस आणि सांगण्याची तुझी इच्छा असेल तर भोपळे नाहीतर मुकाराने बाजूला हो आज मी हिला घेऊन जाणार आहोत तू पुढे सांगून दाखव छोंडा ना नंदीचा पोट ठेवला तर तुझ्या क्या रुबाब है क्या शराब है दिल की रानी हुस्न की परी हाँ कचरे में क्यों सकती हो चलो मेरे साथ पकड़ के मेरा हाथ बिठाऊंगा तुझे राजगादी को चलो तुझे राजमहल में चलो बोल बोल आगला तुझ्या हात आला आणि सुरुंग लागू दे तुझ्या त्या राजमहालाला पण त्या मुलीवर तुझी ही अशी नजर आज डोळे फुटतील तुझे कुछ बात है मेरी जान लोग बड़े डोळे आहेत तो परत ये सुख को उभ्या ललाट आता मात्र स्थान सीता संपत आली ललाट खबरदार खबरदार तू काय एवढा येतो ज्याच्या मतो कोण आहे तुझी मला कशाला विचारतोय मी सांगते ना तुला हाँ बोलो बोलो तुम्हारी बात तो बहुत मीठी लगी तुम बोलो मेरी जान विशाल माझा होणारा पती आम्ही दोघंही लगीन करणार आहोत तुला काय करायचंय पण मला काहीतरी तुझ्याबद्दल वाटलं म्हणून तुझ्या मागून इथपर्यंत आलो पाहिजे तर तू लग्न करायचं बरोबर पण केव्हा नंतर मला भेटून गेल्यानंतर
चलो खोपड़े